जेवढे 10 महिने रेग्युलर शाळेत जाऊन मुलं घडत नाही तेवढे या सुट्ट्याच्या 2 महिन्यात बिघडतात. आणि ते बिघडू नये म्हणून त्या 2 महिन्यापैकी 1 महिना आपण हे बाल संस्कार शिबिराचं आयोजन काय केलं पाहिजे. कारण याच्या पुढचं जाऊन तुम्हाला सांगू, जर त्या तुम्हाला 12 महिन्यातून 11 महिने जर मुलगा सुरळीत आणि व्यवस्थित शिस्तबद्ध जर असा वागावा असं वाटत असेल तर त्या 12 महिन्यातून 1 महिना तुम्ही आमच्या कृष्णादादाकडे मुलगा आणून टाकला पाहिजे. काय केलं पाहिजे? जर 12 महिन्यापैकी 11 महिने जर तुम्हाला सुरळीत शिस्तीमध्ये मुलगा वागावं, तुम्हाला मागं फिरून बोलू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही त्या 12 महिन्यापैकी 1 महिना तुम्ही बाल संस्कार शिबिरामध्ये तुमचा मुलगा टाकला पाहिजे. आणि जर होत असेल तुमची परिस्थिती असेल तर आळंदीला सुद्धा नेऊन टाकला पाहिजे. आता महाराजांची संस्था आहेच, आपल्या परिसरामधून जेवढे काही कीर्तनकार वादक वगैरे घडतील तेवढे घडू द्या ना. एका वाया जाणारी गोष्ट नाही. आमचे श्री गुरु श्री भास्कर बाबा सांगत असतात की या परमार्थिक क्षेत्रामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही गाथा आणि ज्ञानेश्वरी शिकल्याच्या नंतर त्याचं जर वाचन अध्ययन केलं तर तुमचा फायदा होईल का नाही ते सांगता येणार नाही, परंतु तुमचा तोटा मात्र होणार नाही. एवढं